नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमचं रेसिपी विथ राजश्री या माझ्या चॅनलवर स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत आंब्याचा आमरस। त्याच्यासाठी मी हापूस आंबा आणलेला आहे, एक पेटी। तुम्हाला आंबे दाखवतो मी, पाहू शकता किती मोठे आहेत आंबे ते, आणि एक कलर मध्ये आहेत सर्व, आणि सगळे एका ह्याच्यामध्ये मोठे 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 आंबे आहेत, पाहू शकता। आता आपण आमरस बनवायला आता आंबे मी धुवून घेते स्वच्छ। आंबे धुवून असं त्याचा पाठीमागला भाग असा काढायचा। आता स्वच्छ धुवून घेतलेले आता या पातेल्यामध्ये पिळून घेऊया। सर्व पिळून घ्यायचं आणि नंतर हे पाण्यानं याच्यामध्ये धुवायचं। आतला गाभा सगळा साली आणि कुया धुवून घ्यायचं, त्याचा आणि गाभा निघतो। आणि याच्यामध्ये गूळ, सुंठ, वेलदोडे घालायचं। तुम्हाला साखर वापरायची असली तर पण चालते, मी गूळच वापरणार आहे। असं सर्व आंबे मी पिळून घेते। गाभा छान निघाला, आंबे छान आहेत। पाहू शकता तुम्ही, सर्व आंबे मी पिळून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये मी गूळ घालणार आहे। तर वेलची पूड आणि सुंठ एकत्र बारीक केलेले आहे मी ह्याच्यामध्ये टाकते। सारखं हलवत राहायचं म्हणजे आपला गूळ त्याच्यामध्ये विरघळतो। मी बारीकच करून घेतला एकदम, तरी पण असं एकजीव होण्यासाठी असं सारखं हलवत राहायचं। तुम्ही आमरस सोबत पुरी, चपाती, पोळी काही पण खाऊ शकता। तर मी चपाती केलेली आहे आमरस बरोबर, आणि पनीरची भाजी केलेली आहे। तयार आहे आपला आमरस। कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।